नमस्कार. जेनेसिस परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज क्विक रिव्हिजन बॅचचा आपला 19वा दिवस आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. ओके, तितकाच सिंपल, कारण या टॉपिकमध्ये पूर्ण टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला दोनच सूत्रांचा वापर करायचा आहे. एक सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि एक कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. ओके, ठीक आहे. तर आधी एकदा ती सूत्र पाहून घेऊया, मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया. सिंपल इंटरेस्ट म्हणजेच काय? सरळ व्याज. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे बा? सरळ व्याजाचं सूत्र आहे PNR. ओके, म्हणजे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR अपॉन 100. या सूत्राचा वापर करायचा आहे. आता इथं जर पाहिलं तर P म्हणजे कोण आहे? प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे काय? मुद्दल. ओके, त्यानंतर N म्हणजे काय? वर्षे. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर R म्हटलं तर दर, म्हणजे काय म्हणतो आपण याला? रेट. ओके, हे प्रिन्सिपल आहे, हे वर्ष आहे आणि हे रेट आहे. ओके, ठीक आहे. आता चक्रवाढ व्याज पहा. चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे प्रिन्सिपल P 1 प्लस R अपॉन 100 इंटू रेस टू N. ओके, मायनस P. पहा, मग चक्रवाढ व्याजाचं जे सूत्र आहे हे कोणतं सूत्र आहे? हे जे सूत्र आहे तर हे आहे रास. याला काय म्हणतो आपण? रास. रास म्हणजे काय? मला एकूण किती रक्कम द्यायची आहे. म्हणजे एखाद्या वेळेस मी बँकेत गेलो आणि बँकेकडनं मी 100 रुपये जर कर्ज घेतले आणि बँकेला मला सांगितलं का कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याजाने आम्ही तुम्हाला पैसे देतोय 10% किंवा 20% काही जे असेल ते, आणि 4 वर्षासाठी देतोय, तर मला किती अमाऊंट बँकेला द्यावी लागेल, दॅट्स इट. याला म्हणतो आपण रास. आणि त्या रास मधून जर मी प्रिन्सिपल मायनस केलं म्हणजे काय? मुद्दल मायनस केली, तर मला पुन्हा म्हणजे मला जो आकडा मिळणार आहे तो आकडा म्हणजे मला नक्की बँकेला किती व्याज द्यावं लागलं. या सूत्रामध्ये तुम्हाला डायरेक्ट सरळ व्याज मिळतं, पण चक्रवाढाचं जे सूत्र आहे त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट सरळ व्याज मिळत नाही. तुम्हाला काय मिळते? रास मिळते. रास म्हणजे काय? अमाऊंट, टोटल अमाऊंट. म्हणजे तुम्हाला बँकेला किती त्या म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष जेवढे तुमचे ठरले असतील तेवढ्यात किती रक्कम द्यायची, त्या रकमेतून जर तुम्हाला पुन्हा P म्हणजे काय? मुद्दल जर तुम्ही वजा केली, मायनस केली, तर तुम्हाला जो आकडा मिळणार आहे हा तुम्हाला काय द्यावा लागणार आहे? म्हणजे बँकेला किती चक्रवाढ व्याज तुम्हाला काय करावं लागलं? द्यावं लागलं, कंपाऊंड इंटरेस्ट द्यावा लागला. तर या दोन सूत्राच्या आधारे तुम्हाला हा पूर्ण टॉपिक काय करायचा आहे? सॉल्व्ह करायचा आहे. तर पहा, आपलं पहिलं गणित काय दिलं इथं? एका माणसाने बँकेकडून 10 ओके, म्हणजे ही काय आहे? R. ओके, 12% दराने सरळ व्याजाने, सरळ व्याज म्हणजे काय? सिंपल इंटरेस्ट SI. ओके, सरळ व्याजाने कर्ज घेतले 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर म्हणजे काय? 3 हा काय? नंबर ऑफ इयर. ओके, N ची किंमत मिळाली, तर त्याने 5400 सरळ व्याज फेडले. ओके, म्हणजे सिंपल इंटरेस्टची ही किंमत आहे. इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्टची किंमत काय? 4500. तर त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम म्हणजे तुम्हाला काय माहित नाही इथं? प्रिन्सिपल काय आहे हे माहित नाही. मग तुमचं काय? सिंपल इंटरेस्ट या ठिकाणी दिलंय. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला सरळ काय दिलाय? सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याजाचं सूत्र आहे PNR, म्हणजे P गुणिले N गुणिले R भागिले किती दिलंय? 100. इथं किती दिलेत? 5400. तुम्हाला सरळ व्याज दिलेला आहे, मुद्दल दिलेली नाही. मुद्दल तुम्हाला शोधायची. बरोबर. P गुणिले N 3 आहे, R किती आहे? 12 भागिले किती दिलेत? 100. मग आता काय करणार आहे मी इथं? 5400 गुणिले 100, हे भागिले इकडे 100 भागिले होते ते गुणिले आले, 3 गुणिले होते भागिले गेले, 12 पण गुणिले होते भागिले आले, तिकडे कोण राहिलं? प्रिन्सिपल. ओके, त्यानंतर जर इथं मी भाग दिला तर 3 1 3 उरले 2, 3 8 24. बरोबर आहे. त्यानंतर हे 2 शून्य. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्ट मी 12 ने भाग देतो. 12 1 12 उरले 6, 60 झाले, 12 पंचे 60 आणि हा शून्य म्हणजे किती आले? 150. 150 ला जर मी 100 ने गुणलं तर 2 शून्य एक्स्ट्रा येणार आहे, म्हणजे किती होणार आहे? 15,000 रुपये. म्हणजे माझं जे प्रिन्सिपल आहे म्हणजेच काय? मुद्दल, कर्जाची रक्कम ही किती आहे? 15,000. हे 150 गुणिले किती येणार आहे? 100. ओके, म्हणजे या ठिकाणी मला काय करायचं होतं? प्रिन्सिपल, कर्ज मी बँकेकडनं किती घेतलं. ओके, या ठिकाणी सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला तुम्हाला, सूत्र तुम्हाला दिलं होतं. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, काय दिलाय बा? जर एक रक्कम 10% दराने 2 वर्षासाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती आहे? 750 आहे. तर ती रक्कम कोणती? पहा, दर किती आहे? 10 ही कोणाची व्हॅल्यू आहे? R. ओके, किती वर्ष आहे? 2 वर्ष. ओके, आपल्याला काय काढायचे? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक. आता सिंपल आहे, चक्रवाढ व्याज काय असतं? नेहमी जास्त असतं, आणि सरळ व्याज हे काय असतं? नेहमी कमी असतं. मग आपण सुरुवातीला काय करूया? चक्रवाढ व्याज काढू. चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय? चक्रवाढ व्याज
ओके, त्यातला फरक. चक्रवाढ व्याज किती दिलंय? पी ब्रॅकेट 1 प्लस आर भागिले 100 रेस टू एन वजा पी, हे तुमचं चक्रवाढ व्याज. हे नीट लक्ष ठेवायचं. हे सूत्र फक्त रास, आपल्याला रास नाही, चक्रवाढ व्याज पाहिजे, त्याच्यात मुद्दल नकोय. म्हणून मुद्दल आपण पुन्हा काय केली, त्याच्यातून आपण वजा केली. पीच्या जागी पी लिहिला 1, आर किती दिले त्यांनी 10 भागिले किती घेतले 100 रेस टू किती आहे 2 वर्ष, एन किती आहे घातांक आहे एन त्याचा, म्हणून 2 लिहिला, वजा पी केले. इथं पी कंसात शून्याला शून्य गेला म्हणजे 10 एके 10, 10 आणि 11, 11 भागिले 10 कंसाचा वर्ग वजा पी. जर इथं जर तुम्ही पाहिलं तर पी काय काढला मी, कॉमन काढला, आतमध्ये किती राहिले 11/10, म्हणजे आपण डायरेक्ट वर्ग करूया. 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 10चा वर्ग 100 वजा 1, वजा 1 कोणते, हे पी मी बाहेर काढलेत पा, पी याला सुद्धा गुणिले, ओके, आणि पी इथं सुद्धा आहेत. मग दोघांमधनं पी जर मी बाहेर काढले तर पी ने याला गुणलं आणि पी एक पी, ओके. म्हणजे इथं काय होणार आहे, बाहेर पी आहे, आतमध्ये जर पाहिलं तर पाया समान नाहीये, पाया समान करून घेण्यासाठी 100 ने आपण 1 ला गुणणार आहे, 100 121 पा तिरकं जुन आकार इथं 121 1 121 आणि वजा 100 होणार आहे, म्हणजे वरती किती येणार आहे 21, खाली किती येणार आहे 100 1 100, ओके. हे काय मिळालं तुम्हाला, चक्रवाढ व्याज. आता आपण काय काढूया, सरळ व्याज. सरळ व्याजाचं सूत्र काय, सरळ व्याज, ओके. सरळ व्याजाचं आता मी तुम्हाला सोडून सांगतोय म्हणून थोडासा वेळ जास्त लागतोय, मात्र तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करणार आहे तेव्हा एकदम स्पीड मध्ये होणार आहे. पी एन आर, ओके. पी किती व्याज काढतोय आपण, पी माहित नाहीये, गुणिले एन 2 आहे, बरोबर आहे, आणि आर किती आहे, आर जर पाहिलं तर तुम्ही 10 आहे, ओके, ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट, ओके, आणि खाली किती आहे 100, या शून्याला हा शून्य गेला, बे 1 बे 5 10, म्हणजे किती आले पी भागिले 5. हे काय तुमचं सरळ व्याज. आता पहा त्यांनी काय सांगितले, सरळ व्याज चक्रवाढ याच्यातील फरक म्हणजे काय, चक्रवाढ व्याजातून नीट लक्ष ठेवा, चक्रवाढ व्याजातून तुम्हाला काय मायनस करायचंय, प्रिन्सिपल सरळ व्याज. चक्रवाढ व्याज किती आहे, आपण या ठिकाणी असं म्हणूया 21 पी भागिले किती आहे, हा पी 21 ला गुणिले होणार आहे, भागिले किती आहे 100 वजा सरळ व्याज किती आहे पी भागिले 5. जर यांची वजाबाकी केली तर मला उत्तर किती येते 750. लक्षात घ्या, पाया समान नाहीये, म्हणजे इथं काय होणार आहे 21 गुणिले 5, बरोबर आहे, आणि 100 गुणिले पी, किंवा मी असं सुद्धा करू शकतो, ह्या 5चा मला 100 करण्यासाठी 5 ला 20 ने गुणलं तर वरती पण पी ला मला किती गुणायचंय 20 ने गुणायचंय, म्हणजे वरती 21 पी वजा इथं किती आले 100. पा इथं मी किती लिहितोय, ठीक आहे, चालेल, इथं वजा चिन्ह आहे, वरती 20 पी आणि खाली किती होणार आहे 100 पी, 100, ओके. काय केलं मी 5 ला 20 ने गुणलं, त्यामुळे वरती पण मला 20 ने गुणावं लागलं, ओके. म्हणजे पाया काय झाला दोघांचा समान, बरोबर किती आहे 750. आता जर नीट पाहिलं 21 पी पाया जेव्हा समान असतो तेव्हा तो एकदाच लिहितो आपण 100, वरती 21 पी मधून 20 पी गेले म्हणजे एकच पी शिल्लक राहिला, बरोबर किती आहे 750, आणि हे 2 शून्य म्हणजे हा 100 इकडे गुणिले जाणार आहे, म्हणजे पी बरोबर मला किंमत काय मिळणार आहे, पी बरोबर 750 आणि हे 2 गुणिले म्हणजे 100 तिकडे गुणिले जाणार आहे, हे 2 शून्य त्याच्यावर वाढले म्हणजे किती होणार आहे, ऑलरेडी ते 1 शून्य आहे आणि हे 2 आले म्हणजे किती 75,000. म्हणजे माझी जी रक्कम होती पी ची म्हणजे प्रिन्सिपल हे किती होतं 75,000. म्हणजे आता पहा या ठिकाणी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाला फरक दिला होता. पहा इथं वेगवेगळी फॉर्म्युले किंवा वेगवेगळी सूत्र तयार होतात, पण आपण कोणत्याही पद्धतीने शॉर्टकट न वापरता सोडवले, कारण गणित तुमचं चुकायला नको म्हणून. मग आपण काय केलं, दिलेल्या माहितीच्या आधारे चक्रवाढ व्याज काढून घेतलं, दिलेल्या माहितीच्या आधारे सरळ व्याज काढून घेतलं, आणि त्या चक्रवाढ व्याजातून सरळ व्याज काय केलं मायनस केलं, तेव्हा त्यांनी उत्तर दिले 750, आणि म्हणून त्या सूत्राच्या आधारे आपण काय केलं सोडवलेलं आहे, ओके. इथं कोणत्याही शॉर्टकटच्या भानगडीत पडू नका, कारण प्रश्नवाईज शॉर्टकट बदलतो आणि मग प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेगवेगळा शॉर्टकट लक्षात ठेवावा लागतो, तर त्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही जर सिंपल मेथडने गेलात तर तुम्हाला लवकर उत्तर भेटेल, ओके, ठीक आहे. आता पहा तिच्या पुढचा प्रश्न, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे 18,800 आणि 1,890 आहे, तर ती रक्कम दशादशी किती व्याज दराने ठेवली होती. आता पहा काय 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे, सरळ व्याज आहे 1,800, किती वर्षासाठी 2 वर्ष. जर 2 वर्ष आहे, सरळ व्याज हे जेवढं पहिल्या वर्ष असतं
आणि समजा तुम्ही 6 वर्षासाठी घेतलं सरळ व्याज, जेवढं पहिल्या वर्षासाठी तुम्हाला सरळ व्याज मिळतं, व्याज पडतं सॉरी, तर तेवढंच तुम्हाला दुसऱ्या वर्षासाठी व्याज असतं, तेवढंच तिसऱ्या वर्षासाठी, तेवढं चौथ्या वर्षासाठी. म्हणजे सरळ व्याज कधीही बदलत नाही, तुम्ही जितक्या वर्षासाठी घ्याल तितक्या वर्ष. आता त्यांनी सांगितलं की 2 वर्षासाठी सरळ व्याज 1800 आलंय, याचा अर्थ पहिल्या वर्षी किती द्यावे लागले तुम्हाला? 900 रुपये. आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा किती द्यावे लागले तुम्हाला? 900 रुपये. हे लक्षात ठेवा. म्हणून 2 वर्षाची बेरीज किती झाली? 1800 रुपये. तेच जर तुम्ही चक्रवाढ व्याजाने जर पाहिलं तर तुम्हाला पूर्ण रक्कम किती द्यावी लागली? 1890. ओके, 2 वर्ष. हे पण किती वर्षासाठी आहे? 2 वर्ष. याचा अर्थ तुम्हाला पहिल्या वर्षासाठी किती द्यावे लागलेत? 900 रुपये. आणि दुसऱ्या वर्षासाठी पहा, मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही डायरेक्ट 900 रुपये कसं काय लिहिलं? पहिल्या वर्षीचं हे नीट लक्षात ठेवा, महत्वाचं सूत्र आहे. पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज हे सेम असतं. पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज आणि पहिल्या वर्षीचं सरळ व्याज हे काय असतं? सेम असतं. मग जर सरळ व्याज सेम अमाऊंट सेम आहे, ओके, चक्रवाढ आणि फक्त सरळ व्याज यातला फरक आहे. पहिल्या वर्षी जर सरळ व्याजाने 900 रुपये आले तर पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज सुद्धा किती येणार आहे? 900. मग अजून किती आपल्याला ऍड करायचे त्याच्यामध्ये? 990 रुपये. लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या आधीच्या व्याजावर 90 रुपये वाढलेत. लक्षात ठेवा, आधीच्या व्याजावर चक्रवाढ व्याजात काय होतं? तुमचं जे दुसऱ्या वर्षीचं व्याज असतं त्याच्यावर सुद्धा काय घेतलं जातं? व्याज घेतलं जातं. मग किती रुपये एक्स्ट्रा व्याज घेतले तुम्हाला? 90 रुपये एक्स्ट्रा घेतले. किती घेतले? 90 रुपये एक्स्ट्रा घेतले. कशावर घेतले? 90 रुपये हे कशावर घेतले? 900 रुपयावर. मग 900चे किती टक्के? 900चे किती टक्के म्हणजे 90? आता एक शून्य कमी केलंय, ओके, याआधी आपण पाहिले जर एक शून्य कमी केलं तर ते 10% असतं. एक शून्य कमी केलं तर किती टक्के असतात? 10%. म्हणजे 900चे 90 हे किती आहेत? 10% आहेत. म्हणजे याचा अर्थ किती टक्के घेतलेली आहे व्याज? 10%. म्हणजे दशादशे किती व्याजाने ती रक्कम ठेवलेली आहे? 10%. तुम्ही म्हणाले हे कसं काढलं? पहा, पहिल्या वर्षी दोघांची अमाऊंट काय? सेम. दुसऱ्या वर्षी याची 900 पण याची मात्र 990 झाली. म्हणजे 10% व्याज काय घेतलंय? जास्त घेतलंय. 900चे 90 रुपये जास्त घेतले. ओके, म्हणजे 10% अमाऊंट काय घेतलेली? जास्त घेतलेली आहे. आणि दुसऱ्या वर्षी जो गॅप राहतो ना तोच असतो तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजेच दशादशे, दर साल, दर शेकडा. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. आता पहा, त्याच्यानंतर आलेला पुढचा प्रश्न. एका रकमेवर 2 वर्षाकरता 4% दराने मिळालेले चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 8 आहे, तर ती रक्कम कोणती? सेम प्रश्न पहा, तुम्ही जर पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला सेम प्रश्न दिलाय. दशादशे 10% दराने 2 वर्षासाठी, ओके, आणि त्यातला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातला फरक किती आहे? 750. इथे सुद्धा तुम्हाला सेम प्रश्न दिलेला आहे. काय दिलाय प्रश्न? पहा, हा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 4%. ओके, किती? 2 वर्ष करता, म्हणजे नंबर ऑफ इयर एन किती आहे? 2. ओके, आर किती आहे? 4. आणि चक्रवाढ आणि सरळ व्याजातला फरक किती आहे? 8. मग अशी फरक किती होता? 750 होता. तर ती रक्कम काढा. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय काढायचंय? चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज तुम्ही कसं काढता? पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 घातांक किती आहे? एन वजा पी. हे तुमचं सूत्र आहे. पी माहित नाहीये, प्रिन्सिपल. 1 अधिक चक्रवाढ व्याज किती आहे? 4. रेट किती आहे? 4. इथं 2 वजा पी, म्हणजे इथं पाहिलं जर पी, इथं किती होणार आहे? भाग बेक बे, इथं किती आले? 4 निड्डक. जर डायरेक्ट भागलं तर खाली किती येणार आहे? 25. ओके, म्हणजे 1 अधिक 1/25, इथं दुसरा घात वजा पी. पाया समान नाहीये, पाया समान जर करून घेतला तर किती आले? 26 भागिले 26. ओके, 25 एक 25, 25 एक 26, 26 भागिले 25 कंसाचा दुसरा घात वजा पी. जर मी पी कॉमन काढला तर आतमध्ये किती राहिले? 26चा वर्ग, ओके, खाली 25चा वर्ग वजा 1, इथं किती आहे? वर्ग वजा 1. ओके, मग या पद्धतीने तुम्हाला इथं काय काढणार? इथं काय भेटणार आहे? चक्रवाढ व्याज. आता सेम मी काय काढणार आहे? सरळ व्याज. सरळ व्याजाचं सूत्र काय माझं? सरळ व्याजाचं PNR भागिले किती? 100. म्हणजे इथे माहित नाही, एन किती आहे? 2, आर किती आहे? 4 भागिले किती आहे? 100. ओके, मग इथे किती आले? 4 ने जर भागलं तर इथे किती आले? 25. ओके, भाग जात नाहीये, मग 2 तसेच ठेवले. 2p भागिले किती आले? 25. ओके, हे काय आलं? सरळ व्याज. इथे काय मिळालेले आहे? चक्रवाढ व्याज. 26चा वर्ग कॉमन काढलेले आहे आपण, इथलं कंप्लीट करून घेऊया. 676 खाली 625 वजा किती आहे? 1 पी. इथं जर पाहिलं तर पाया समान नाहीये, म्हणजे काय होणार आहे? 676 वजा 625
भागिले किती आहे 625. ओके, म्हणजे पी कंसात 600 इथं किती आले, 6 मधनं 5 गेले, 1 उरला, 7तनं 2 गेले 5, 51 राहिले बरोबर, 51. ओके ठीक आहे, आणि खाली किती आले 625. ओके, हा पी कोणा लागून नेली जाणार आहे 51ला, म्हणजे 51 पी. आता वजाबाकी करायची आपल्याला. 51 पी भागिले किती आहे 625 वजा सरळ व्याज किती तिकडं 2 पी भागिले किती 25 बरोबर किती आली रक्कम, फरक किती सांगितलाय 8. 625 होण्यासाठी ह्या 25ला मला 25 गुणायचंय, म्हणजे वरती पण 25 गुणायचंय, म्हणजे वरती आले 51 पी, खाली आले 625, इथं वजाबाकी 50, इथं किती झाले 50 पी, कारण 25 गुणलं, खाली किती आले 625 बरोबर किती आले 8. म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 51 पी मधनं 50 पी गेले, म्हणजे फक्त पी शिल्लक राहिला, इथं किती येणार आहे 625 बरोबर किती आहे 8. आता पी ची किंमत काढायची, म्हणजे 8 गुणिले हे 625 तिकडे जाणार आहे, 8 पंचे उत्तर सांगतो काढतोय आपण, 8 पंचे 40. ओके ठीक आहे, त्यानंतर हा आले 4, 8 2 16, 16 आणि 4 20, हा आले 2, 8 सक 48 आणि 2 50, म्हणजे किती आहे 5000. पर्याय क्रमांक 3. लक्षात आले. तर या पद्धतीने तुम्हाला आधी चक्रवाढ व्याज काढायचं, नंतर सरळ व्याज काढायचं, आणि दोघांची काय करायची वजाबाकी करायची, आणि वजाबाकी तुम्हाला दिलेली असते. तर या पद्धतीने सेम परत प्रश्न रिपीट झालेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके, कोणत्याही शॉर्टकटच्या भानगडीत पडू नका, शॉर्टकट तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो, त्यामुळे सिंपल 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा, आणि सिंपल, आणि तेवढा वेळ मिळतो तुम्हाला. तुम्ही म्हणत असाल की सर कमी वेळात आम्हाला जास्त, एखाद 2 प्रश्न तुम्हाला असे सापडणार आहेत का तिथं तुम्हाला कॅल्क्युलेशनला पर्याय नाही, आणि जर तुमचे फॉर्म्युले पाठांतर असतील किंवा पाडेपाठ असतील तर मला नाही वाटत तुम्हाला जास्त काही त्रास होणार आहे. ठीक आहे, आता पहा 5वा प्रश्न पहा काय दिलाय 5वा प्रश्न. दशादशे दर 8 किती आहे 10 रुपये दराने 100 मुद्दलाचे, म्हणजे ही किती आहे प्रिन्सिपल आहे, 2 वर्षात, म्हणजे 2 वर्ष, नंबर ऑफ इयर, म्हणजे हे काय n बरोबर 2 दिले. तर चक्रवाढ व्याज किती, चक्रवाढ व्याजाचं सूत्र, म्हणजे आता पहा इतका सिंपल प्रश्न दिलाय तुम्हाला, सरळ सांगितले चक्रवाढ व्याज बरोबर काय सांगितले पी 1 अधिक r भागिले 100 कंसाचा n वा घात, पी प्रिन्सिपल किती दिले 100, 1 अधिक रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलाय 10, ओके भागिले किती आहे 100, आणि किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. आले लक्षात. म्हणजे इथं जर पाहिलं तर 100 कंसात किती आले, ह्या शून्याला हा शून्य गेला, 11/10 आलं कंसाचा वर्ग, म्हणजे 100 गुणिले 11चा वर्ग 121 भागिले किती आले 100, ह्या 100ला हा 100 गेला, 121 हे उत्तर आलं. आता हे कसं काढलं, इथं 10 उरले, पाया समान नव्हता, पाया समान करण्यासाठी 10 1 10, 10 1 11, ओके 11/10 त्याचा वर्ग 121, 100, 100ला 100 गेले, 121 राहिलं. म्हणजे ऑप्शन काय तुमच्याकडं पा व्याज किती तुमचे, सॉरी तुमची मुद्दल किती होती 100. आता इथं जो ऑप्शन मिळालाय हा कोण आहे रास आहे, याच्यातून आपल्याला प्रिन्सिपल काय करायचंय मायनस करायचंय. प्रिन्सिपल म्हणजे किती अमाऊंट आहे 100 रुपये, म्हणजे 121 मधनं 100 रुपये मी मायनस केले, तर मला 21 रुपये काय मिळालं चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याज मिळालं. माझं व्याज किती आहे 21 रुपये. आले लक्षात. आता पहा तसं जर पाहिलं गेलं तर हा प्रश्न जर तुम्हाला 1 मिनिटाच्या आत किंवा 30 सेकंदाच्या आत सोडवायचा असेल तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पहा पहिल्या वर्षी मात्र 10% जेवढं असतं, जेवढं प्रिन्सिपल दिले पहिल्या वर्षी, 2 वर्षाचं सांगितले, जे पहिल्या वर्षी काय असतं सरळ व्याज आणि प्रिन्सिपल चक्रवाढ व्याज काय असतं सेम असतं. 100 रुपयाचे 10% पहिल्या वर्षी किती आले 10 रुपये. ओके, आता पहा दुसऱ्या वर्षी काय करतात ते, दुसऱ्या वर्षी सुद्धा तेवढीच प्रिन्सिपलचे किती 10 रुपये, आणि हे जे 10 होते ना दुसऱ्या वर्षीचे जे व्याज आहे ना त्याच्यावर परत 10% घेतात. 10%चा 10% म्हणजे 1 रुपया, म्हणजे हे अधिक 1 रुपया. पहा हे पहिल्या वर्षीचं व्याज, हे दुसऱ्या वर्षीचं व्याज तुमच्या मुद्दलाचं. ओके, तुमची जी मुद्दल आहे 10 रुपये, सॉरी 100 रुपये, त्याचं हे व्याज, हे पहिल्या वर्षीचं व्याज लक्षात ठेवा, हे दुसऱ्या वर्षीचं व्याज. पण दुसऱ्या वर्षी ते काय करतात मेन मुद्दलावर तर 10% घेतात, पण आधीच्या वर्षीचं जे व्याज होतं किती होतं 10 रुपये, त्याच्यावर सुद्धा 10% घेतात. मग 10 रुपयाचे 10% म्हणजे 1 रुपया, म्हणजे हे तुमचं दुसऱ्या वर्षीचंच व्याज आहे खरं तर. म्हणजे अशी टोटल तुमची किती झाली 21 रुपये. तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीनेही जाऊ शकता, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे का चक्रवाढ व्याज म्हणजे काय. तर चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं, पहिली आपण बँकेत जातो, बँकेतून आपण काही रक्कम घेतो, त्याच्यावर जर तुम्हाला 10% व्याज सांगितलं तर बँक काय करते, एक पहिल्या वर्षी काय करते आहे त्या अमाऊंटच्या 10%, बरोबर. दुसऱ्या वर्षी काय करते आहे त्या अमाऊंटच्या 10% घेते, पण पहिल्या वर्षी तुम्ही जे एवढं व्याज भरलंय त्याच्या 10% परत घेते. ओके, तिसऱ्या वर्षी ती काय करते का पहिल्या मुद्दलाचे 10% तर घेते, पण आतापर्यंत तुम्ही व्याज किती भरले त्याचे परत 10% घेते. असं व्याजावर
सुद्धा ते काय करते, इंटरेस्ट काय करते, घेते, म्हणजे व्याज घेते, व्याजावर सुद्धा व्याज घेते. तर या पद्धतीने हे वाढत असतं. तर 2 वर्षासाठी असल्यामुळे आपल्याला काही अडचण येत नाही. 2 वर्षाचं लगेच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर अशा पद्धतीने सुद्धा सूत्राच्या आधारे न जाता तुम्ही थोडंसं जर डोकं लावलं तर तुम्ही त्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकता. ओके, ठीक आहे, उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. तर आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न आहे, जसे 5 रुपये दराने, 5 रुपये दराने म्हणजे हा काय झाला, रेट. ओके, दराने काही रक्कम काही म्हणजे पी तुम्हाला माहित नाहीये. 2 वर्ष म्हणजे एन किती आला, 2 वर्षासाठी सरळ व्याज म्हणजे सरळ व्याज किती आहे, 50 रुपये, म्हणजे हे काय झालं, सिंपल इंटरेस्ट. ओके, होते. तर त्याच दराने 2 वर्षासाठी त्याच रकमेवर चक्रवाढ व्याज किती. सरळ व्याज किती आहे, 50 रुपये. काय सांगतोय मी तुम्हाला, सरळ व्याज किती आहे, किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. म्हणजे पहिल्या वर्षी किती असणार आहे, 25, दुसऱ्या वर्षी किती असणार आहे, 25. इथं जर पाहिलं तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, पहा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी दोन्ही काय असतं, सेम असतं, रेट तोच, वर्ष पण तेवढीच. दुसऱ्या वर्षी सुद्धा ते आहे तेवढं तर घेतं, पण तुम्ही दुसऱ्या वर्षी व्याज किती भरलंय, 25 रुपये ना, त्याचे सुद्धा ते किती टक्के घेणार आहे, 5%. ओके, सॉरी, रकमेवर रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 5 रुपये दराने, म्हणजे किती आहे, 5. ओके, म्हणजे तुम्ही जी अमाऊंट काढलेली आहे काय, 25 रुपये, याचे 5%. ओके, आता 25 रुपयाचे 10% म्हणजे किती, पहा हे झालं तुमचं पहिल्या वर्षीचं व्याज, हे पहिल्या वर्षीचं सरळ व्याज असल्यामुळे 50 रुपये 2 भागात समान डिवाइड झाले, बरोबर. हे मात्र समान डिवाइड नाही होत. पहिल्या वर्षी दोन्ही काय असतं, सेम असतं, पण दुसऱ्या वर्षी काय केलं जातं, अमाऊंट सेमच राहते, फक्त जी अमाऊंट आहे दुसऱ्या वर्षीचं व्याज आहे त्याच्यावर 5% घ्यायचे आपल्याला, कारण त्यांनी सांगितले 5%. ओके, म्हणजे 5% काढायचे कोणाचे, 25 रुपयाचे. म्हणजे इथं काय झालं, 25 एक 25, 25 चौक 100, म्हणजे इथं काय झाले, 4 एक 4, एक उरला, पॉईंट घेतला, 10 झाले, 4 2 8. ओके, 2 उरले, 0, सॉरी 4 5 20, म्हणजे 1.25, म्हणजे टोटल किती झाले, 25 आणि 25 50 अधिक 1.25, म्हणजे टोटल अमाऊंट झाली 51.25. 50 आणि 1 51.25, 51.25 म्हणजे पर्याय क्रमांक 1. इथं कुठंही आपण गणित सॉल्व्ह केलं नाही. तुम्ही गणित सॉल्व्ह करून सुद्धा काढू शकता. कोणतं सूत्र वापरायचे तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट. कोणतं सूत्र आहे तुमचं, पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा n वा घात वजा प्रिन्सिपल. ओके, ह्या सूत्राच्या आधारे तुम्हाला चक्रवाढ व्याज काढता येऊ शकतं, पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला काय काढावी लागणार आहे, रक्कम काढावी लागणार आहे. मग ती रक्कम तुम्हाला कशाच्या सूत्राच्या आधारे मिळणार आहे, कोणतं, PNR भागिले 100 बरोबर काय, सिंपल इंटरेस्ट. म्हणजे सिंपल इंटरेस्टच्या आधारे, ह्या सूत्राच्या आधारे आधी तुम्ही पी काढून घ्या, मिळालं पी या सूत्रात ठेवा, मग तुम्हाला मिळणार आहे. पण जर तुम्हाला बेसिक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजला गॅप लक्षात माहिती असेल तर तुम्ही या पद्धतीने जाऊ शकता आणि तुम्हाला डायरेक्ट उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ओके, ठीक आहे. तर आता त्याच्या पुढचा पार्ट आहे, काय सांगितलंय, एका ठराविक रकमेवर 4 वर्षासाठी म्हणजे नंबर ऑफ इयर एन मिळाला, जसे 10% दराने म्हणजे आर मिळाला, सरळ व्याज आणि चक्रवाढ यातील फरक पहा. तिसरा प्रश्न आलाय आता इथे. ओके, तर मुद्दल किती, पुन्हा तोच प्रश्न विचारलाय. ओके, या आधी आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे. पाहिजे 2 वर्षासाठी 4% दराने फरक एवढा आहे, तर रक्कम किती. याच्या आधी सुद्धा एक प्रश्न आहे, बरोबर आहे, 75 रुपये 750. बघा इथं जसे दराने 2 वर्षासाठी चक्रवाढ यातला फरक 750 आहे, तर रक्कम किती. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर हा प्रश्न किती वेळा विचारलाय आतापर्यंत, 3 वेळा विचारलाय. म्हणजे इथं तुम्हाला आधी काय काढायचं, चक्रवाढ व्याज. ओके, आधी काय काढायचं, चक्रवाढ, नंतर काय काढायचं, सरळ व्याज, आणि इथं जी मिळणारी रक्कम यांची दोनची काय करायची, वजाबाकी, आणि ती वजाबाकी तुम्हाला दिलेली आहे. दॅट्स इट. इथं तुम्हाला पी ची व्हॅल्यू मिळून जाते. आता हे गणित तुम्ही ट्राय करायचे त्या 2 गणितांचा आधार घेऊन, अतिशय सोपं आहे. ओके, ठीक आहे. उत्तर मी तुम्हाला टेलिग्रामला शेअर करतो. ठीक आहे. एका रकमेचे 3 वर्षाचे 16 गुणिले 203% दराने चक्रवाढ व्याज 1270 आहे, तर त्याच रकमेचे तेवढ्याच वर्षासाठी त्याच दराने सरळ व्याज किती. पहा काय सांगितले, एका रकमेचे 3 वर्षाचे
चक्रवाढ व्याज किती होतंय 1000, 3 वर्षाची चक्रवाढ व्याज आहे. ओके, मग चक्रवाढ व्याजाचं सूत्र, चक्रवाढ व्याज बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 रेस टू काय n वजा पी. हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे. हा पी वजा करायला विसरायचं नाही. ओके, मग प्रिन्सिपल अमाऊंट माहित नाही पण चक्रवाढ व्याज माहिती किती आहे 1270 रुपये. पी कंसात 1 अधिक रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 16. इथं पहा आता रेट ऑफ इंटरेस्ट मी लिहिणार कसा 16 त्रिक 48, 48 आणि 2 50, 50 भागिले 3. रेट ऑफ इंटरेस्ट इथे काय लिहितो मी 50 भागिले 3 भागिले 100 कंसाचा n वाघात, n किती आहे 3 वर्ष वजा पी. मग आता इथं काय 1270 बरोबर पी कंसात. आता इथं काय होणार आहे पहा इथला आतलं कॅल्क्युलेशन 50 भागिले 3 खाली किती आहे 100 त्याच्या खाली किती आहे 1 म्हणजे हे उलटे होणार 50 भागिले 3 हे तसेच राहणार गुणिले 100/1, 1 किती होणार आहे 100, 50 1 50, 50 दुने 100 म्हणजे किती आले 1/6. का झालं इथं 50 दुने आले 100 आणि इथं 1 3 दुने 6 म्हणजे लक्षात आलं किती अमाऊंट होणार आहे 1/6. म्हणजे आतमध्ये किती लिहिलेत आता मी 1/6 लिहिलेत, हे विसरायचं नाही. ओके, इथं जर पाहिलं तर 1 अधिक 1/6 कंसाचा तिसरा घात वजा पी. म्हणजे इथं जर पाहिलं तर 170 बरोबर पी कंसात 6 1 6 आणि 1 7 म्हणजे 7 भागिले 6. ओके, कंसाचा तिसरा घात वजा पी. म्हणजे इथं जर पाहिलं तर आता घातांक करायचे 1270 इथं पी बरोबर काय लिहितोय पा पी. इथे 7चा घन किती होईल पी जर कॉमन काढला बाहेर तुम्ही समजा आपण कॉमन पण काढून घेऊ म्हणजे इथं किती लिहिले 343 7चा घन 216 वजा 1 म्हणजे इथं किती आले 1270 बरोबर पी कंसाच्या आतमध्ये किती राहिले 343 वजा 216 भागिले किती 216. ओके, म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 270 गुणिले 216 बरोबर तिकडं किती पी राहिले. पी मधून जर तुम्ही मायनस केलं किती 13तनं 6 गेले, 13तनं 6 गेल्यावर 7 राहिले. ओके, त्यानंतर 3 27 बरोबर आहे आणि 2तून 1 गेला 127. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर 1270 गुणिले 216 भागिले 127 बरोबर किती आले पी 1160 बरोबर किती आलं प्रिन्सिपल. ओके, त्यांचा भागाकार. आता इथं जर पाहिलं तर प्रिन्सिपल पी एन आर बरोबर किती येणार आहे 100. इथं काय सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी 2160 गुणिले n 3 गुणिले 50 भागिले 3 इथं किती आले 100 बरोबर आहे. आता काय झालं ह्या 3ला हा 3 गेला 50 1 50, 50 दुने 100 बेक बे. ओके, इथं जर भागलं बेक बे त्यानंतर इथं शून्याचा भाग गेला 82 16 आणि हा 0 म्हणजे किती इंटरेस्ट आलं 1080 1080 रुपये 1080 रुपये पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तुमचा ऑप्शन. ओके, ठीक, प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तर या ठिकाणी आपला टॉपिक कंप्लीट होतोय. तर थोडीशी लेंदी गणित तुम्हाला या टॉपिकमध्ये पाहायला भेटतील पण सूत्र मात्र 2च आहेत आणि रिपीट गणित होतात. एकच गणित 3 वेळा आलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि टॉपिक तितकाच महत्त्वाचा आहे. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. यावर आपण एक सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे, वाटल्यास ते सुद्धा पहा म्हणजे तुमची कन्सेप्ट अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. ओके, ठीक आहे, तर उद्या पुन्हा भेटू नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय बाय, ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा.